नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देवासमोर काढायची ही सुंदर अशी रांगोळी बघायची आहे. तर इथे आपण दोन साइजेसमध्ये बनवलेला आहे. एक थोडी मोठी आहे जे की 6 नंबरनी बनवलेली आहे आणि दुसरी आपण 5 नंबरच्या मोत्यांनी बनवलेली आहे. चला तर सुरुवात करूया ह्या दोन्ही रांगोळ्या बनवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला लागतील गोल्डन, गुलाबी, निळा, हिरवा, ऑरेंज, ग्रीन, लाल आणि पांढरे मोती. सगळ्यात आधी आपल्याला एका वायरमध्ये 6 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर गाठीच्या जवळच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि आता आपल्याला एका समोर जे आहे ते 3 पांढरे, 4 लाल, 1 पांढरा, 4 लाल आणि 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पांढऱ्याच्या ऐवजी पूर्ण गोल्डन मोती देखील यूज करू शकता. ठीक आहे. तर हे एवढे मोती ओवून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या समोरचा एक, ह्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशी ही पहिली पाकळी तयार झाली. आता दुसरी, त्यासाठी 3 पांढरे, 4 हिरवे, 1 पांढरा आणि 4 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे ओवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला मागच्या पाकळीतले 3 पांढरे मोती आणि खालच्या गोलमधले 2, ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या समोरचा एक, तर अशा टोटल 5 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. बाजूचे 3 आणि खालच्या गोलमधले 2, तर टोटल 5 मोत्यातनं सुई काढली. आता तिसरी पाकळी बनवायची. त्यासाठी परत 3 पांढरे, 4 ऑरेंज कलरचे मोती, 1 पांढरा, 4 ऑरेंज मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला जे कोणत्या कलरमध्ये हे बनवायचं आहे ते मोती तुम्हाला ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत बाजूच्या 3 पांढऱ्या आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तर ही अशा प्रकारे आपली ही तिसरी पाकळी जी आहे ती कंप्लीट होईल. तर आता बघा हे 3 पाकळ्या अशा दिसत आहेत. आता चौथी बनवायची आहे. त्यासाठी परत आपल्याला 3 पांढरे, 4 हिरवे, 1 पांढरा आणि 4 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. आधी आपण लाईट ग्रीन ओवला होता आणि आता इथे डार्क ग्रीन यूज केलेला आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही दुसरे देखील मोती इथे यूज करू शकता. त्यानंतर परत मागच्या सारखंच बाजूच्या 3 आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढणार. त्यानंतर आता आपल्याला 3 पांढरे, 4 गुलाबी, 1 पांढरा आणि 4 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर हे एवढे मोती ओवल्यानंतर परत बाजूचे 3 आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. बाजूचे 3 पांढरे आणि खालचे 2 गोल्डन मोती. आता बघा आपल्याकडे आता ही शेवटची पाकळी आहे. तर आपल्याला काय करायचं, डावीकडच्या पाकळीतल्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि वर आपल्याला 4 निळे, 1 पांढरा आणि 4 निळे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, आता उजवीकडे जी पाकळी आहे त्यातल्या 3 पांढऱ्या मोत्यातनं खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आलं लक्षात. तर बघा हे अशा प्रकारे आपलं हे जे पहिली स्टेप आहे, पहिले जे फूल आहे हे बनून तयार झालेले आहे. आता ह्याला आपल्याला वाढवायचं आहे. तर बघा आपण काय करणार, सेंटर, आता इथे वर आपण लाल कलरचा जो सेंटरचा मोती, लाल कलरच्या पाकळीतला सेंटरचा पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर आता इथे 4 लाल, 1 पांढरा आणि 4 लाल मोती ओवून घ्यायचे. ठीक आहे. 4 लाल, 1 पांढरा, 4 लाल आणि त्या ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला समोरच्या पांढऱ्या मोत्यात जायचं आहे. तर ह्या 4 लाल मोत्यातनं आपण त्या पांढऱ्या मोत्यामध्ये जाणार आहोत. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, खालच्या पाकळीवरती दुसरे अजून फुलं बनवायचे आहेत. एकेका पाकळीवर एक एक फुल. इथे आता आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 पांढरे ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. तर इथे आपल्याकडे हे 6 मोत्यांचे गोल तयार होईल. त्यानंतर समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. आता इथे आपल्याला 4 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 4, 1, 2. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, बाजूचे 2 आणि खालचे 2, बघा बाजूच्या 2 लाल कलरच्या मोत्यातनं आणि खालच्या 2 पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. मागच्या वेळी आपण 3-3 मोत्यातनं काढत होतो. तर आता ह्या पाकळीमध्ये, ह्या फुलामध्ये आपल्याला 2-2 मोत्यातनं काढायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला सेम कलर रिपीट करायचा आहे. 4 लाल, 1 पांढरा, 2 लाल मोती ओवायचे आणि बाजूचे 2 आणि खालचे 2, तर टोटल 4 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे.
तर बघा ही आपली जी वरची पाकळी आहे ती आपल्याला एकाच रंगाची बनवायची आहे। वरच्या सगळ्या पाकळ्या एकाच रंगाच्या, फक्त मधली जी सेंटरची मोठी फूल आहे ते आपल्याला वेगवेगळ्या रंगाचं। आता आपल्याला सेम असंच करायचं आहे अजून 2 वेळा। 4 1 2 4 1 2 असे मोती ओवून घ्यायचे आहेत। तर बघा इथे आपण ह्या 2 पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता शेवटची पाकळी बनवायची, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या 2 लाल मोत्यातनं पहिलेच सुई काढून घ्यायची, कारण आपल्याकडे 2-2 मोती ऑलरेडी इथे आहेत। ठीक आहे, तर आता फक्त आपल्याला 2 लाल 1 पांढरा आणि 2 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पहिल्या पाकळीतल्या मागच्या पाकळीतल्या 2 लाल मोत्यातनं सुई काढायची आणि काय करायचं आहे बघा, आता आपल्याला सुई फिरवत समोर न्यायची। तर ह्या खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला परत त्या लाल मोत्यातनं समोर जे एकदम दुसरी जी पाकळी आहे जॉईन केल्यानंतरची दुसरी पाकळी, ठीक आहे, वरती जॉईन केल्यानंतरची दुसऱ्या पाकळीतल्या त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। व्हिडिओमध्ये लक्ष द्याल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल। ठीक आहे, आता इथे आल्यावर आपल्याला परत 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर आता आपल्याला तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे, बघा इथे ही तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर आकृती आपली अशी दिसेल। आता आपल्याला समोरचा कलर यूज करायचा आहे, तर 4 हिरवे 1 पांढरा आणि 4 हिरवे मोती ओवून घ्यायचे। समोर जो कोणता कलर असेल पाकळीचा तो यूज करायचा। ठीक आहे, त्यानंतर ह्या इकडचा पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं म्हणजे ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। आता आपल्याला परत जो सेंटरचा तो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आणि 5 पांढरे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। ठीक आहे, एवढं झालं। आता समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढणार। आता बघा इथे आपल्याला आता हे दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत खालच्या मोठ्या फुलाला। तर पहिले आपल्याला 4 हिरवे मोती ओवायचे, त्यानंतर तो जो पांढरा मोती आहे वरचा मोठ्या फुलातला त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि 2 हिरवे मोती ओवायचे। ठीक आहे, आता काय करायचं, खालच्या साईड बाजूच्या पाकळीतले 2 हिरवे आणि खालचे 2 पांढरे टोटल ह्या 4 मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, आता बघा याच्या पुढे आपल्याला मागच्या सारखंच फूल बनवायचं आहे। जसं आपण हे लाल कलरचं फूल बनवलेलं आहे सेम तीच प्रोसेस करत आपल्याला हे हिरव्या कलरचं फूल बनवून घ्यायचं। फक्त इथे आपल्याला हे फूल जे आहे त्या मोठ्या पाकळीला मोठ्या फुलाला कसं जॉईन करायचं ते आपण बघितलेलं होतं। ठीक आहे, आता परत समोरची पाकळी 4 हिरवे 1 पांढरा 2 हिरवे ओवायचे आणि इकडे बाजूचे 2 हिरवे आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्या 3 पाकळ्या बनलेल्या आहेत। आता आपल्याला समोरच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या। 2 पाकळ्या अशाच सारख्या बनवायच्या, लास्टची पाकळी थोडीशी वेगळी येणार। ठीक आहे, तर जसं आपण हे लाल कलरचं फूल बनवलं तसंच आपल्याला हे हिरव्या कलरचं फूल देखील बनवून घ्यायचं आहे। ठीक आहे, बघा आता ही शेवटची पाकळी परत एकदा बघूयात कसं जॉईन करायचं आहे। तर बघा आपण काय केलं, खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली आणि समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढून घेतली। आता इथे आपल्याला फक्त 2 हिरवे 1 पांढरा आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि पहिल्या मागच्या पाकळीतल्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर सेंटरच्या त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई फिरवायची आहे आणि जॉईन झालेल्या पाकळीच्या समोर जी पाकळी येते त्यातला जो पांढरा मोती आहे तिथनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, तर हे असं केलं। आता बघा आता आपल्याला समोरचा पहिले आपल्याला पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत 5 आणि त्यानंतर ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं सुई काढून परत आपल्याला ह्याच्या सेंटरला यायचं आहे, म्हणजेच तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। आता समोरचा कलर ओवायचा आहे, तर 4 ऑरेंज 1 पांढरा आणि 4 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे। ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। आता आपल्याला समोर जो एक पांढरा मोती आहे तिथे यायचं आहे। ठीक आहे, बघा हे तिथपर्यंत आलेलो आहोत। आता आपल्याला हे इथे आता 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, असा हा गोल तयार होईल। आता समोरच्या एका मोत्यातनं सुई काढून घेतली, एवढं झालं। आता आपल्याला ही पाकळी मेन मोठा जो फूल आहे त्याला जॉईन करायचं। त्यासाठी 4 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि मोठ्या फुलातला 1 पांढरा मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि इकडच्या बाजूच्या साईडच्या 2 ऑरेंज कलर आणि खालच्या गोलमधले 2 पांढरे मोती असं काढून घ्यायचं। तसंच प्रकारे आपण ही तिसरी पाकळी बनवली।
आता आपल्याला अशा प्रकारेच ही फुलपाकळ्या बनवत जायच्या आहेत आणि प्रत्येक वेळा बघा आता हे ऑरेंज झालं, त्यानंतर आता हिरवा येईल, त्यानंतर गुलाबी आणि त्यानंतर निळा. तर अशा प्रकारे आपण ह्या पाकळ्या ज्या आहेत, हे जी फुलं आहेत छोटे छोटे फुलं हे बनवून घेतलेली आहेत. ठीक आहे. तर ऑरेंज, हिरवा, गुलाबी आणि निळा फूल जे आहे बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे निळं आणि हे लाल हे एकमेकांना जॉईन करायचं. त्यासाठी बघा आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. ठीक आहे. ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवायचे आणि इकडे लाल कलरच्या पाकळीतला जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर अपोजिट म्हणजे इकडून सुई काढल्याच्या नंतर आपल्याला परत 2 पांढरे मोती ओवायचे आणि तो पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आपल्याला सुई ह्या निळ्या मोत्यातनं फिरवत खालच्या साईडला नेऊन त्याची घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हे असं एवढं केल्याच्या नंतर आपला जी रांगोळी आहे त्याचं फायनल लुक आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा इथे आपण हे 6 नंबरच्या मोत्याने बनवलं, तर हे थोडंसं मोठं दिसत आहे. ठीक आहे. पण दोन्ही जे रांगोळ्या आहेत सुंदरच दिसत आहेत. तर अशा प्रकारे ही मल्टी कलरची रांगोळी तयार झाली. आता ही 5 नंबरच्या मोत्याने बनवलेली रांगोळी, तर यामध्ये आपण सगळं गोल्डन कलरचे जे मोती आहेत ते यूज केले होते. तर ह्याला एक सुंदर अशी शाईन आलेली आहे आणि सेंटरला आपण गोल्डन यूज न करता प्रत्येक मोत्याचा एक एक रंग यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे ही जी रांगोळी आहे सुंदर अशी तयार झालेली आहे. तर ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कोणती रांगोळी आवडली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपण काही मेंबरशिप बनवलेल्या आहेत, तर त्या देखील तुम्ही त्यांचे डिटेल्स आमच्या चॅनल पेजवर व्हिजिट करून जेथे जॉईनचं ऑप्शन येतं तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता. वेगवेगळे पर्क्स त्यामध्ये अवेलेबल आहेत. तर ते देखील तुम्हाला आवडले असल्यास मेंबरशिप नक्की जॉईन करा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.